शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कॉम्प्युटर क्लास संचालक जिहादी शोएब तायर काय नाईक विशाल जाधव राहणार चांदवड या दोघांनी क्लासेसला आलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला म्हणून पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारा हा प्रकार घडल्याने शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान चांदवड बस स्थानकासमोर असलेला रेणुका कॉम्प्लेक्स येथील पहिल्या मजल्यावरील युनिकॉर्न कॉम्प्युटरचा संचालक शोएब तायर नाईक विशाल गोविंद जाधव वय वर्ष 33 चांदवड या दोघांनी दिनांक 17 सप्टेंबर 2024 दरम्यान वेळोवेळी आपापसात इशाराने संगनमत करून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे फिर्यादीच्या हाताला मांडीला छातीला अवांछित स्पर्श करून तिचा विनयभंग केला असता पीडितेने त्यास विरोध केला असता तू टेन्शन घेऊ नको, आम्ही हे कोणाला सांगणार नाही. विशाल यांच्या फ्लॅटवर एकटी ये, तुला सगळे समजावून सांगतो असे म्हणाले असता पीडिता बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागली असता आरोपींनी तिची वाट अडवून तिला थांबवून धरले व तसेच नंतर पुन्हा पीडितासाठी क्लासमध्ये गेली असता तिला ऐकू येईल असे रोमॅन्टिक गाणे लावून गाणे म्हणून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव केले. तसेच रस्त्याने पाठलाग करून आवाज देतात अशी फिर्याद चांदवड पोलिसात दिल्याने गुन्हा नंबर 363/2024 BNS कलम 75/1 78 79 126/2 35 प्रमाणे 78 79 126 गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक कैलास वाघ सदर गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक.